मोकळे मन रसाळवा, मोकळे मन रसाळवा, मोकळे मन रसाळवाने, मोकळे मन रसाळवा, याची गुणे संपन्न हरी, याची गुणे संपन्न लक्ष्मी तो ऐशा नावे, लक्ष्मी तो ऐशा नावे, याची गुणे संपन्न, याची गुणे संपन्न लक्ष्मी तो ऐशा नावे, लक्ष्मी तो ऐशा मोकळे मन रसाळवाने, मोकळे मन रसाळवाने, मोकळे मन रसाळवाने, मोकळे मन रसाळवाने, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐसा नावे, लक्ष्मी ऐसा ऐसा नावे, ऐशा अहो कातडी हाडाला चिटकली होती, कातडी शरीर अंगावर मांस नाही राहिलं, काय खात असतील देव जाणे, पूजा अर्चा बंद नाही पण चिंतन कमी नाही, डोळ्यामध्ये एकच भूक कधी मालक परत येतील, पण चेहऱ्यावर एक विलक्षण तेज, विलक्षण कंपन्या बुडाल्या पण चेहरे नाही चमकले, फेम ब्लीच लावली, फेम ब्लीच, आय शॅडो, मस्करा, फाउंडेशन सगळं फेल आहे. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, वयात आलेली म्हातारी जरी असेल पण पातिव्रत धर्माचं आचरण केलं असेल तर तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज असते, प्रसन्नता असते, ती शब्दात जादू असते, ती स्पर्शात ताकद असते. देवाला भीती वाटायची, आई वडील सारखे चिंता करायचे माझ्या मुलीचं कसं. 12 वर्ष ओलांडून गेले. ज्या काशी क्षेत्रामध्ये ज्या महात्म्याकडे संन्यास घेऊन थांबले होते त्या महात्म्याला तीर्थयात्रा करायची वाटली आणि तीर्थयात्रा करत करत ते आळंदीला आले. या माऊलीचं एवढं तप झालं की त्या बाबाला आशीर्वाद द्यायला आळंदीत यावं लागलं. बोला, ऐसा कर घर आवेरा और सब धंदा छोड़ ही काम. असं काहीतरी करा, देव तुमचे घरी आला पाहिजे. महात्मा आले आणि असंच आळंदीत सिद्धेश्वरासमोर बसले, एका पारावर ध्यानमग्न बसले. आई साहेबांची पूजा झाली, प्रदक्षिणा झाल्या आणि कोणीतरी यती दिसतंय. नमस्कार केला. त्यांनी डोळे मिटलेले होते हो, पण बांगड्यांचा आवाज ऐकला, आशीर्वाद दिला. ए श्याम अखंड सौभाग्यवती भव, मनोरथ सिद्धिरस्तु.
तुझं मनोरथ पूर्ण होईल. तुला पुत्र होतील, आशीर्वाद दिला. आईसाहेब हसायला लागले. हो, आईसाहेबांना हसताना पाहिलं, डोळे उघडले. माऊली, मी काही चुकीचं बोललो? तुझ्या चेहऱ्यावरचं कुंकू, कपाळावरचं, गळ्यातलं मंगळसूत्र सांगते तू सौभाग्यवती आहेस आणि मी तुला मूल होण्याचा आशीर्वाद दिलाय. मी चुकीचं बोललो का? महात्मे असं बोलल्यावर बरं गंमत अशी आहे, मोठ्या घरच्या स्त्रिया विनाकारण हसत नाहीत आणि ज्या विनाकारण हसतात त्या मोठ्या घरच्या नसत. कोणालाही विनाकारण हसू नका. द्रौपदी विनाकारण हसली, महाभारत घडलं. विनाकारण चुकीचंही बोलू नका. कळालेला असेल तरी मौन राहा, गप्प राहा. प्रसंग टाळायचा प्रयत्न करा, वाढवायचं नाही. तिने सांगितलं, बाबा तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो या जन्मासाठी की पुढच्या जन्मासाठी? ते म्हणले, असं काय विचारते बेटा, या जन्मात दिलंय. मी माझ्या डोळ्याने पाहतो तुला 1 2 नाही 4 लेकरं होणार आहेत. तिने सांगितलं, माझे पती परांगद आहे, इथे नाही आहेत. 12 वर्ष ओलांडून गेलेत. कुठे आहेत माहित नाही, संन्यास घेऊन गेलेत. असं शब्दाने त्या माऊलीने वर्णन केलं आपल्या पतीच्या रूपाचं. काही दंडावर काही खूण असेल ती सांगितली. महात्म्याच्या लक्षात आलं, आपल्या आश्रमामध्ये चैतन्य नावाचा जो बाळ आहे तो हिचा पती आहे. चल तुझ्या घरी यायचंय मला, आई वडिलांना भेटते. सांगितलं चला. माझी यात्रा पूर्ण झाली. माझी यात्रा सिद्धेश्वराने पूर्ण केली. आता मला पुढे यात्रा नाही करायची. हे कळलं. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आवाज दिला आश्रमात आल्यावर. चैतन्या धावत आले, साष्टांग प्रणिपात केला. चैतन्य तुझं पूर्वायुष्य सांग. ते म्हणले, संन्यासाला कसलं पूर्वायुष्य आलं? मी माझे आठवण, मी माझे आठवण, विसरले जयाचे अंतकरण, विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण, पार्था तो संन्यासी जाण. निरंतर निरंतर मारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानोबरांनी व्याख्या केली संन्यासाची. मी माझे आठवण. चैतन्या, तुला जरी मी माझं आठवत नसलं तर जे तुझे आहेत ते तुला आठवतायत रे. ते वाट पाहतायत. पत्नीला समोर उभं केलं, सासू सासऱ्यांना उभं केलं, तिच्याकडे पाहिलं आणि स्वतः संन्यास अवस्थेत असल्यास विठ्ठल पंतांना सुद्धा डोळ्याला पाणी आलं. हे खरंच मी अन्याय केलाय, खरंच मी पाप केलं. रुक्मिणी आई साहेब तर अगदी तटस्थ उभ्या होत्या, एखाद्या लाकडाचा पुतळा उभा राहावा तसा, आणि पापणी खालीवर होत नव्हती. विठ्ठल पंतांना पाहत होत्या, अनिमिष नेत्राने पाहत होत्या. किती वर्षांनी पाहिलंय, काय अवस्था आहे हिची. रागाच्या नजरेत नाही पाहिलं, द्वेषाच्या नजरेत नाही पाहिलं,
वासनेच्या नजरेला स्पर्शच नाही. मी तुम्हाला खरंच परवानगी दिली असती, पण शास्त्राला मान्य आहे ते तरी करा, हा एक विचार तिच्या नजरेत होता. बस. सासू सासरे काय बोलणार? जावई गेली, त्यांच्या चरणाला लागली. सासू सासरे आई वडिलांसारखे असतात. घट्ट मिठी मारली. यतींनी सांगितलं, जा पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकार. तुला 4 मुलं होती, माझा आशीर्वाद आहे. पहा, गुरु आज्ञा सगळ्यात मोठी असते. गुरुवाक्या वाचोनी शास्त्र हाती नशिवे. थोडी क्षमा मागून सांगतो, काही ना गुरुपौर्णिमा कधी हे माहित नाही. मी एका त्या दिवशी मेसेज केला, काय रे तू गुरुपौर्णिमेला आला नाही? पुढच्या वर्षी येईल, मी बाहेर गेलो होतो. पुढच्या वर्षी तू जगतो का मी जगतो? अरे त्या दिवशी व्यास महात्मा आपल्याला आशीर्वाद देत असतात, त्या रूपाने आशीर्वाद देत असतात. काही अडलं की मग धावायचं गुरुकडे. तुझं वीण शंभो, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोल हित उपदेश, सहज बोल हित उपदेश. करोनी सायास शिकाविती, करोनी सायास शिकाविती. उतराये काय द्यावे त्यासी भावे उतराये. करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, काय द्यावे त्यासी भावे उतराये, काय द्यावे त्याचे भावे उतराये. उतराये. आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, माणसाला शिवी झोंबते पण गुरुचा मंत्र झोंबत नाही. शिवी झोंबते पण मंत्र झोंबत नाही. ज्याला मंत्र झोंबलं त्याचं कल्याण. साचची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे ये. या अक्षरात ताकद आहे. आत्म्याचं अवतरण करतात, आत्मदर्शन करतात. त्यांचं प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य मंत्र वाटलं पाहिजे, तरच कल्याण. आळंदीत आली. आता काशीतून आळंदीत यायला काही काळ लागला असेल, पण गावात चर्चा सुरू झाली. शास्त्र निषिद्ध वर्तन केले. गावातल्या लोकांनी वाळीत टाकलं. कोणी वाळीत टाकलं? जे शहाणे होते त्यांनी वाळीत टाकलं. जे भोळे भाबडे होते त्यांचं एवढं त्यात काही लक्ष नव्हतं. ते साधारण जनजीवन जगत होते, पण त्यांना दया येत होती त्यांच्या. अहो, त्यांची सावली सुद्धा घेत नव्हती. इंद्रायणीला पाणी भरायला त्यांना मज्जाव केला होता. गावाच्या बाहेर सिद्ध बेटात राहिले. 1-2 नाही, त्या सिद्ध बेटात 84 सिद्ध पूर्वी राहत होते. त्यांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. ती तप करूनच सिद्ध झाले होते.
जग झिडकारत असेल पण साधू झिडकारत नाही, साधू स्वीकारतो. तू जसा असशील तसा, जसे असाल तसे, जिथं असाल तिथं ते तुम्हाला स्वीकारतो. अहो कालांतराने 1.5-2 वर्षाच्या अंतरावर यांना मुलं झाली. माघ वद्य प्रतिपदा भगवान निवृत्तीनाथ भगवान की निवृत्तीराया 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 निवृत्तीराया
निवृत्ती राया निवृत्तीनाथ भगवान की निवृत्ती जया नाव नुसतं नाव निवृत्ती नाही, प्रवृत्तीवर आलेच नाही ते. माऊलीच्या समाधी प्रसंगात एकदा रडले. आई वडील गेले तेव्हा दुःख झालं नाही, तेवढं दुःख त्यांना समाधी प्रसंगात. अमर्यादा याईने कधी नाही की गुरु शिष्य पण सिद्धीने. निवृत्तीनाथाचे शब्द आहेत. निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात महादेव आहे, सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार 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 स्वामी निवृत्ती दातारा स्वामी निवृत्ती दातार 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 सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा निवृत्ती भगवान हर. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. हो, काय वासना आहे, काय भोग वासना आहे म्हणाले. कशाला संन्यास घ्यायचा. महाराज राम शेवाळकरांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणतात, तरुण पत्नी घरात आहे, तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे, लग्न झालेलं आहे, तरी सुद्धा संन्यास घेण्याचे डोहाळे फक्त विठ्ठलपंतालाच लागले. त्या संन्यासाचं पूर्ण चिन्ह निवृत्तीनाथ. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. कुठेतरी पार्वती मातेने प्रश्न केला होता की तुम्ही एवढे प्रसन्न असता, मला ती प्रसन्नता कशी लाभेल. क्षीरसागराच्या ठिकाणी पत्नीला नेऊन जो बोध केला, गोष्टी ऐकताना बरं वाटलं, पण अध्यात्मात झोप येते. आईसाहेबाला झोप लागली. भगवान नारायण कुठेतरी माशाच्या पोटात जाऊन बसले आणि ते ग्रहण करायला लागले सगळे. महादेवाला जेव्हा कळालं की ह्या आईसाहेब झोपलेत, ऐकणार दुसरं कोणीच आहे, त्या माशाचा कान फाडला, त्याच्या पोटी मच्छिंद्र झाले. आणि त्या परंपरेमध्ये जे गहिनीनाथ झाले, त्या गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ. आणि गहिनी म्हणजे काय हो, ज्यांना संजीवनी मंत्र गोरक्षाने शिकवला आणि शिकवल्यानंतर त्याचा प्रयोग करत असताना ते मातीची बैलगाडी बनवत होते आणि गाडीवान बनवायला लागले. गाडीवान गाडी बनवली, चालवायला कोणतरी पाहिजे ड्रायव्हर. ते बनवताना मंत्र म्हणत होते, ती गाडी जिवंत झाली आणि गाडीवालाही जिवंत झाला.
इतका मंत्राचा प्रभाव, म्हणून त्यांचं नाव गहिनी ठेवलं. जगाच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करीत घरात दोघी ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. जगाच्या दृष्टीने दिसायला पती पत्नी आहेत, पण घरात चिंतन वेदांताचं चाललंय, चरित्र साधूच चाललंय. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. पती पत्नीचा सत्संग जर व्यवस्थित असेल तर होणारी संतती निवृत्तीनाथ ज्ञानोबरायवर सत्संगी. पत्नी म्हणजे सत्संग पाहिजे. त्या दिवशी कोणाच्या तरी गाडीत बसलो, मला सोडायला चालले होते ते. त्यांची पत्नी महादेवाचे मंदिर दर्शनाला चालली होती. त्याने बायकोला सांगितलं की महादेवाला सांग 100 बेल जास्त वाहते, पण पुढं 7 जन्म हाच मिळू दे. मी मनात करतो नको, याने घातलेली माळ काढली. असे नव्हते ते. म्हणजे नुसती विरक्ती नाही, विरक्तीचं पाणी ग्रहण केलं. पुढे 2 वर्षानंतर ज्ञानोबारायांचा जन्म. आपल्याकडे आता श्रावण मास चालू आहे. श्रावण महिन्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायचा जन्म सुद्धा श्रावण महिन्यातच आहे. कन्हैयाचा जन्म पण श्रावण महिन्यातच आहे. ज्ञानोबारायची तिथी पण अष्टमीच आहे, कन्हैयाची तिथी पण अष्टमीच आहे. ज्ञानोबाराय पण मध्यरात्री चाले, कन्हैया पण मध्यरात्री चाले. ज्ञानोबारायच्या वेळेस गुरुवार होता आणि कन्हैयाच्या वेळेस बुधवार होता. हे जे बुधवारी जन्माला येतात ना, ते खूप चॅप्टर असतात, खूप हुशार असतात. अहो, काही गावाला गंडवतात, काही सप्त्याला गंडवतात, काही महाराजाला गंडवतात. बुधवार पण ज्ञानोबा एक गुरुवार. जगाचे गुरु आहेत ना ते. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईस. दिवडेकरांच्या गाथ्यात असं आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. गाणाऱ्याने असं केलं, ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. 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 म्हणते ज्ञानदेव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. हे सगळ्यांसाठी आहे का?
नाही तर फक्त रियाज भाईलाच राग यायचा. रंगनाथ गुरुजी परभणीकर असं म्हणायचे, ज्ञानोबा ज्ञानी नव्हतेच म्हणायचे. ज्ञानोबा ज्ञानी नव्हतेच. पाठात ऐकणारे विद्यार्थी म्हणायचे, गुरुजी असं काय म्हणतात? आम्ही दररोज म्हणतो, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आणि तू म्हटलं ज्ञानोबा ज्ञानी नव्हतेच. मग ते म्हणायचे, अरे वेड्या, ज्ञानोबा नुसते ज्ञानी नव्हते, या जगात त्रैलोक्यात जेवढे ज्ञानी आहेत त्यांचे ते राजे होते, त्यांचे ते गुरु. आजपर्यंत एवढे ज्ञानी झाले, कोणीतरी रेड्याला बोलायला लावलंय? ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, देव गुरु ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारो, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारो. उतरी पहिला पारू ज्ञानदेव, उतरी पहिला पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू. उतरी पहिला पारो ज्ञानदेव, उतरी पहिला पारो ज्ञानदेव, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारो. माऊली ज्ञान राजा, ज्ञानदेव तारो. माऊली माऊली. उतरी पहिला पार. हे जे पहिलं पार उतरण्याचं काम जो करतो तो गुरु आहे. म्हणून गुरुवारी जन्म ज्ञानोबा. कौन बतावे बा गुरु बिन कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे. बड़ा विकट यमघाट यमघाट यमघाट. कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे बाट. कौन बतावे बाट. वाट दाखवतात ते गुरु, वाट लावतात ते सोयरे. सोयरे वाट लावतात, गुरु वाट दाखवतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेनी भेटे पांढर. जेणे नोहे गुंफा कुठे काय. कोणाकोणाला वाट दाखवली ज्ञानोबा रे? लक्षात घ्या. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर
आदि करून वेशाही. अरे या शिवीळामृतामध्ये महानंदेचा उद्धार झाला, पण ज्ञानोबारांनी कानोपात्रेचा उद्धार झाला. म्हणून गुरुवारी यायचंय. जे सोमवारी जन्माला येतात ना ते शांत असतात, जे मंगळवारी जन्माला येतात ते तापट असतात, ते दंगलच करतात. मंगल आणि दंगल. जे बुधवारी जन्माला येतात ते हुशार असतात, गुरुवारी येतात ते साधू असतात, शुक्रवारी जन्माला येतात ते उदार असतात, आणि शनिवारी जन्माला येतात ते उधार घेतात, कंजूस असतात. रविवारचा काही सांगायचा प्रश्नच नाही. आमच्या पडग्याला मोठा बाजार असतो. आता श्रावण आहे म्हणून जरा मंदी असेल. बरेच जण वाट बघतात कधी गणपती व फुल ठेवतो आणि मी फुल होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक भेटला आपला सावन करक आहे, करक. नाव पण घेत नाही आपण. तुझं नाव राहू दे बाबा. कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा बिकट बिकट यम घाट. कौन बता. आमची नरसीला कथा चालू. नरसीला महेंद्र नव्हतं तेव्हा. तेजा महाराज होते, तेजस महाराज. दोन घडीचा डाव. 3 तास तेच चाललं होत. तिकडे पण डाव चालू होता. गोपाल कृष्ण भगवान. महाराज पौर्णिमेचा चंद्र जसा अगदी प्रसन्न पूर्ण अमृताचा वर्षाव करीत असा आईसाहेबांचा चेहरा. एवढी प्रसन्नता, एवढी शांतता. डोहाळे विचारला कोण आहे तिथे. काही विचारलं तर द्यायला काय आहे. गावात लोक मधुकरी देत नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली तो कुबरचेच. लोक वाईट झालं म्हणायला सगळे येतील हो, पण जखमीवर मलम लावायला फार कमी लोक येतील. आणि सगळ्यात मोठी जखम आहे कोणी नाही आलं हीच मोठी जखम. ज्ञानोबरायच्या आई वडिलांकडून शिका. कोणी यायची वाट बघू नका. जखम भरेल, आपोआप भरेल. भगवंताचं चिंतन करा. त्यांनी खूप लोकांच्या जखमा भरल्या आहेत. तो फुंकर चांगली घालतो, तो चांगलं औषध देतो, तो पथ्य करून घेतो. थोडी क्षमा मागून सांगतो. आता एखादी गर्भवती असेल, तिला जर खरंच कामाचा कंटाळा असेल तर ती डॉक्टरकडे पहिल्याच रिपोर्टला डॉक्टरला 1000 रुपये देते आणि सांगते माझ्या घरच्यांना सांगा कंप्लीट बेड रेस्ट डिलिव्हरी होईपर्यंत. आता डॉक्टरने सांगितलं म्हटलं घरचे काय करतील. ज्ञानोबरायच्या आईला कुठली रेस्ट आली. तिनेच पाणी भरायचं, तिनेच स्वयंपाक करायचं, त्यांच्या पूजेची तयारी करायची, त्यांचं प्रवचने ऐकायचं. प्रवचने आणि काय कासवासारखे राहिले होते. बाहेरच्या जगाशी संबंध फार कमी केला, फार कमी केला. अजूनही वाद आहे ज्ञानोबरायचा जन्म आपेगावला की आळंदीला, अजूनही वाद आहे. पण ज्ञानोबराय हा प्रश्न सोडून द्या. हा आहेत, बाकीचा विषय सोडून द्या. ते कुठं आहे. तर लोकांनी जी भिंत चालवली त्याची वीट नाही ठेवली, माती नाही ठेवली, तर जन्म झालेलं गाव काय ठेवतील लोक. लोक विचित्र.
लोक साधूकडे भक्त आशीर्वाद घ्यायला जातात, चमत्कारासाठी जातात. साधना कशी होईल हे विचारलं जात नाही. देव कृपा करील मज काय लाज राखील. देव माझ्यावर कशी कृपा करतील हे विचारायला जात नाही. पद प्रतिष्ठा आणि पैसा कसा मिळेल एवढंच विचारलं जातं. पद प्रतिष्ठा आणि पैसा याच्या पलीकडे यांचं जीवन आहे. दोघांपैकी कोणालाही काही त्रास झाला तर एकमेकाला आधार द्यायचा आणि भगवत चर्चा करायची. कोण तिथे सुईनबाई आहे. और देवाच्या वेळेस तरी सुईनबाई होती. त्या सुईनबाईला पण नाही कळालं देव प्रगट झाले. तसे ज्ञानोबा आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी गुरुवारी मध्यरात्री पुढे जाऊन सांगू. 15 ऑगस्ट 1275. उद्या 15 ऑगस्ट आहे. कोण आहे त्यांना तिथे पाणी द्यायला आहे का त्यांचे कपडे धुवायला आहे? काही नाही. काय वेदना होत असतील माऊली जाणी. त्या माऊलीची माऊली जाणी तिला काय वेदना होत असतील. ते मायबाप धन्य ते मायबाप की ज्यांनी जगाचे सगळे जनवाद अंथुरण इंगळासारखा वाद आहे जगाचा. जिंदाबाद म्हणायला सगळे येतात. हो तुम्ही कसं जगता कोण विचारतं तुम्हाला? कोण विचारतं? वाक्य लक्षात ठेवा. देवाच्या आईबापाला कोणी विचारलं नाही तुम्ही तुरुंगात कसे राहिला. ज्ञानोबराच्या आईबापाला कोणी विचारलं नाही तुम्ही कसं जगलात. आपल्याकडे म्हणावं लागलं कण्या भाकरीचे खाणी सदा राम नाम गाणे. असं जीवन चाललं. अजून थोडं पुढचा शब्द सांगू. आपुली आपण करा सोडलं. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो. कोणाच्या आधाराशिवाय मोठे व्हा. तो मरेपर्यंत तुम्हाला सांगेल माझ्यामुळे मोठा झाला, माझ्यामुळे मोठा झाला. कशाला त्याचा शब्द ऐकायचा. शून्यातून निर्माण करा आणि सगळं शून्यात सोडून द्या. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मवानात्मवा श्रुत स्वभावा करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायेति समर्पयेत्. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही कराल ते भगवंताला अर्पण करा. पुढे जाऊन सांगू चांगलं अर्पण करा. वाईट गोष्टीचं श्रेय आपल्याकडे घ्या. माझं चुकलंय, मला जमलं नाही, माझ्याकडून पाप घडले, कबूल करा. जगात कबूल करता येत नसेल तर देवाकडे करा. देव माफ. यांना पूर्ण विश्वास होता मी पाप केलेलं नाही. जग आमची सावली सहन करत नाही, आम्हाला पाणी भरू देत नाही, कोणी भाकर देत नाही. हो ज्याला ज्याला आत्महत्या करायची ना त्यांनी यांचं चरित्र पाहावं. अशा परिस्थितीत त्यांनी जीव नाही दिला. ती मला हो नाही बोलली, मला नाही राहायचं. ते गाडीवर लिहिलेलं असतं रो मत पगली कोई दूसरा मिल जाए. बारा 14 वर्ष वाट पाहणं कुठं
आणि पुन्हा मुलं झाल्यानंतर केवढा वनवास आहे हा. राम रायाला तरी 14 वर्षाचा वनवास होता. देवकी माता यशोदा देवकी मातेला तरी तुरुंगात लक्ष ठेवणारी माणसं होती. यांना हाक मारायला पण कोणी जात नव्हतं. आणि कोणी गावातलं गेलं तर त्यालाही वाळीत टाकायची पद्धत होती. बोलताना दिसला, काही देताना दिसला तर त्याला वाळीत टाकायचं, असा समाज होता. आता तर धर्मनिरपेक्षता आहे, सगळ्या जाती एक झाल्या. तर सगळ्या जाती एक झाल्या, तरी पण कीर्तनकार जातीचा पाहिजे, आपल्या जातीचा पाहिजे, देव जाणे. देवाच्या जातीचे व्हा, साधूच्या जातीचे व्हा, आईच्या जातीचे व्हा, जगाच्या जातीचे होऊ नका. जगाच्या जातीत फक्त पोट भरतं, आईच्या देवाच्या साधूच्या जातीत मन भरतं. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन. याचं पहिलं चरण समाधी हरीची. साधूला समाधी आहे, जीवाचं समाधान आहे. सगळी धडपड चालली ती समाधानासाठी चालली आहे. फर्स्ट शिप, सेकंड शिप, लास्ट शिप, ओटी, सगळं समाधानासाठी. आम्ही सुद्धा दिवसातून 4 कीर्तन समाधानासाठीच करतो. फक्त लोकांना पाकिट दिसतं आमचं. काही लोक म्हणतात, महाराज तुमची मजा होऊन बघ ना महाराज, तुला कळलं कशात नाराज होतो. आज जे महाराजांचं लोक ज्ञानोबराय म्हणून दर्शन घेत आहेत, ते त्या ज्ञानोबरायच्या आई वडिलांमुळे. ज्ञानोबराय मध्यरात्री गुरुवारी त्यांचा जन्म झाला, प्रकट झाला. आपण जन्माष्टमी साजरी करतो, पण ज्ञानोबरायची पण जयंती साजरी करायला पाहिजे. आळंदीत साजरी करतो आपण, नाही मंदिरात करता आली, आपल्या देवाऱ्यात ज्ञानोबरायचं स्मरण करा, ज्ञानोबरायचं भजन करा, हरिपाठ म्हणा. मध्यरात्री ज्ञानोबरायला फुलं वाहा, एक तुळशी पत्र वाहा, देवाला लोणी ठेवता, ज्ञानोबरायला खडीसाखर ठेवा. काय ते बाळ ज्ञानोबराय रूपी बालक पाहिल्यानंतर दोघांना केवढा आनंद झाला असेल. सगळा वनवास विसरले हो. आई वडील नाही, जगातला कुठलाही व्यक्ती लहान बाळाला पाहिल्यावर थकवा विसरतो, दुःख विसरतो. एवढी त्या बालकाच्या चेहऱ्यामध्ये निरागसता असते, एवढं निर्मळ असतं, निष्पाप असतं. पुढे सोपान काका, मुक्ताईचा जन्म सुद्धा अश्विन शुद्ध प्रतिपदेला झाला, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी. आपण जी घटस्थापना करतो, शारदीय नवरात्र करतो, आमची मुक्ताई शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी आली. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, सांग देव योगी या मेतीने मानिले रे गुरु. बहिणाबाई चौधरीने हाक मारली विदर्भात. अहो, जसे जसे मोठे व्हायला लागले, यांना घरातून ज्ञान तर दिलंच जायचं. बाळकडू ज्ञानाचंच, बाळकडू वैराग्याचंच, बाळकडू भक्तीचंच. भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, नारदांनी सांगितलं. पण गावातले लोक जगू देत नव्हते, मधुकरी मागू देत नव्हते, मारायचे, दगड चिखल फेकायचे, गावातले पोरं गोळा करून मारायला लावायचे. पण आपल्या आईवडिलांचं पोट भरलं पाहिजे, गुरुजनांचं पोट भरलं पाहिजे, मग मधुकरी नाही बंद केली. 2-4 वेळा विठ्ठलपंत समाजात गेले, माझ्या मुलांची मुंज करायची. प्रत्यवाय आहे अशास्त्री वर्तता,
पावन दशा जरी झाली, शब्द पवित्र झालेल्या व्यक्तीने सुद्धा शास्त्रविहित वागलं पाहिजे, शास्त्र निषिद्ध वागलं नाही, शास्त्राचं आचरण केलं. तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुर्मिहार्हसि. देवाचे शब्द येते. जसं आपण कायदा पाळतो तसं आपण शास्त्र पाळलं पाहिजे. शास्त्र वैष्णवांनी शास्त्राला प्राधान्य दिलं पाहिजे, अध्यात्मासाठी आणि व्यवहारासाठी कायद्याला प्राधान्य दिलं पाहिजे. व्यवहारात ज्या गोष्टी लागतात त्या जरूर करा, पण उद्धारासाठी शास्त्रच. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र. वय निघून गेल्यावर उपनयन करणं बरोबर नाही म्हणून गेले. समाजाने मोठी सभा भरवली आणि मोठमोठ्या ग्रंथांचं चिंतन झालं. असं पूर्वी कोणी केलंच नव्हतं की नवीनच पाप समोर आलं. काही शिक्षा द्यायची त्यांनाही सुचेना. आणि थोडं गडबडीत सांगू, गडबडीत त्यांनाही ते सूत्र सापडलं नाही की गुरु आज्ञा मोठी असते. गुरुजीचे शब्द मोठे असतात. एक काळात देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली. तुमच्या मुलांचं कल्याण वाटतंय ना, तुम्ही देहांत प्रायश्चित द्या. घरी आले, ते शब्द ऐकल्यानंतर कानात शिस गरम करून ओतावं असं वाटलं. इतक्या वेदना झाल्या, कारण बालक लहान आहे. निवृत्ती दादा तरी 7-8 वर्षाचा असेल, पण ज्ञानोबा 5-6 वर्षाचे आहेत, सोपान काका 4 वर्षाचे, मुक्ताई लहान झोपले असतील. सकाळी उठल्यावर विचारतील आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, काय सांगेल. पत्नीला सांगितलं मला देहांत प्रायश्चिताचं दंड थोटावलाय. ती म्हणाले मीही तुमच्या बरोबर येते. ते म्हणले तू इथं राहा, लेकरांकडे लक्ष दे. माय बाप बंधुजन तुची सोयरा सज्जन. ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञान. पतीला सांगितलं माझं माय बाप सगळं तूच, मला माहेर राहिलं नाही, सासर राहिलं. आपण आपलं प्रारब्ध भोगूया. ज्या मार्गी घे चरण चालले, त्या मार्गे चरण चालली. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जे ते राघव ते सीता. ज्या मार्गी घे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढे. वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती. संगे आपण भाग्य विधाता. निरोप कसला माझा घेता. जे ते राघव ते सीता. निरोप कसला माझा घेता. जे ते राघव ते सीता.
घेता सियावर रामचंद्र भगवान भगवान की अहो सीतामाई तर भगवंताच्या सोबत आहेत, वनात आहेत, पण इथं लेकरं सोडून जायचं आहे आणि देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे. पुन्हा लेकरं दिसणार नाहीत आपल्याला. लेकरं ज्यांना शोधणार आहेत ते पण दिसणार नाहीत त्यांना. केवढा मोठा वनवास असेल. आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, जगात जेवढ्या पतिव्रता झाल्या त्यांच्यापेक्षा काकणभर पातिव्रत्य अनसूया मातेचं होतं. अनसूया मातेला अनुसरून सांगतो, हिच्यापेक्षाही काकणभर जास्त पातिव्रत्य रुक्मिणी साहेबाचं होतं. सतीचं वाण घेणं सोपं नाही. सती जाणाऱ्या स्त्रीला पती बरोबर सहगमन करायचंय. हातात ओंजळभर कापूर घ्यावा लागतो, तो पेटवून प्रदक्षिणा करावी लागते आणि मग उडी मारावी लागते. इतकं सोपं आहे ते. केवळ माझी लेकरं सुखी व्हावीत, माझ्या लेकरांना समाजात स्थान मिळावं. अहो आजही समाजात त्यांना इतकं मोठं स्थान नाहीये. आजही तरी काही लोक म्हणतात ज्ञानोबा राय ब्राह्मण होते. अरे तू ब्राह्मण हो ना, तुला कोणी मनाई केली? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद हो, ब्रह्म जाण, देवाला जाण आणि ब्राह्मण मोठा हो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. एवढं मोठं झाल्यावर ब्राह्मण होते. ते नुसते जन्माने ब्राह्मण नाही, माणूस कर्माने ब्राह्मण होऊ शकतो. कर्म प्रयागराजाच्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त. आत्महत्या करणं पाप आहे, पण धर्माची आज्ञा म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलंय त्याला पाप. आणि प्रयागराजाच्या ठिकाणी देह सोडणं, विसर्जित करणं त्यालाही पाप नाही. पण इच्छेने नाही, इच्छेने नाही, आज्ञेने. पहा केवढं शास्त्रावर प्रेम आहे ज्ञानोबरायच्या आई वडिलांचं. शास्त्राची मर्यादा ओलांडली नाही. मुलं सुखी होतील, आपण देहांत प्रायश्चित्त. निवृत्तीनाथांना समजून सांगितलं, यांचा सांभाळ कर, तूच यांचा मायबाप. तात तुम्हारी मातु वैदेही, पिता राम सब भाती सनेही. तूच यांचा आई बाप आहे. मुक्ता लहान आहे, सोपान लहान. ज्ञानदादा समजूतदार आहे, समजूतदार. सकाळी जागे झालेली लेकरं आई बाबा म्हणून डोळे चोळत उठलेत. गंगेवर गेलेत, इंद्रायणीवर गेलेत, मधुकरला गेलेत, धर्मपीठाकडे गेलेत, अशी समजूत का. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली. अहो पाखरं सुद्धा संध्याकाळी घरी येतात, माणसं सुद्धा घरी येतात. आपले आई बाप आले नाही, केवढ्या वेदना असतील. हंबरडा फोडला मला आई बाबा म्हणून. निवृत्तीनाथांनी तिघांना उराशी कवटाळलं, पांडुरंगाच्या मूर्ती समोर नेलं आणि सांगितलं, आता हे आपले आई बाप. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण. मधल्या काळात निवृत्तीदादा त्र्यंबकच्या गहिनीनाथांच्या भेटीत परत आलेले. आज इथे मधुकरीला त्रास दिला म्हणून ज्ञानोबराय ताटी लावून बसलेत. निवृत्तीनाथांनी पाहिलं ज्ञानोबराय असे शांत होणार नाही. काही वेळेला मोठा माणूस बोलून काम होत नाही, कधी कधी लहान माणसाने बोलावं लागतं. लहान मूल जेव्हा आईकडे जातं
ती रडते, तिचे डोळे पुसताना सांगता, आई रडू नको, मी मोठा झाल्यावर तुला रडू देणार नाही, तुला साडी देईन, तुला पाहिजे ते खायला देईन. त्या एका वाक्यात तिची भूक मरून जाते. त्याला उराशी धरते, नाही रे बाळा मला भूक नाही लागली. मग रडतेस का? नाही रे कांदा चिरत होते ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. प्रसंग कसा सांभाळायचा आई वडिलांकडून शिकले. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला खुणवलं. मुक्ताई गेल्या. दादाला आवाज दिला, दादा ज्ञानदा काय झालं रे? कोणी बोललं का? कोणी रागवलं का? कोणी मारलं का? आज आम्हाला भूक नाही लागली, मधुकरी न्यायाली चालेल, आपण गाडग्यातलं पाणी पिऊन राहूया. ज्ञानोबर आहे ते शब्द ऐकून जास्त रडायला लागले. मुक्ताईने जे ताटीच्या अभंगातून चिंतन केलं, ज्ञानोबराला जाग केलं. सागे अपराध जनाचा, सागे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. सागे अपराध जनाचा, सागे अपराध जनाचा, सागे अपराध जनाचा, सागे अपराध जनाचा, जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा हे ज्ञानराजा, तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहात. तुम्ही जर एकांत प्रिय झाला तर संत होणार नाही. तुम्ही संत होऊन योगी व्हा. विश्वरागे झाले वनी, संती सुखे भारे मान. अनवरत आनंदे वर्षती, अनवरत अखंड आनंदाचा वर्षाव करायचा आहे तुम्हाला. तुम्ही दुःखी होऊन कसं चालेल? समत्वम योग उच्चते, यतो यतो निश्चरती. जसं जसं हळूहळू मन निश्चळ झालं. ज्ञानराजा, आणखी एक गंमत सांगू. योग कर्म सुकौशलम.
काम कुशलपणे ज्याला करता येतं त्याला योगी म्हणतात. अगदी कुशलपणे. किती लक्षपूर्वक काम असतं. एक उदाहरण सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. उमेश भाऊला सांगितलं, काय सांगू, मला काय आठवत नाही बाबा, मी काही ज्ञानोबराचं चरित्र वाचलेलं नाही, मला काय पाठ मला काही वाचून बिचून बोलता येत नाही. मी वाचलो हेच नशीब. आमच्या भिवंडीमध्ये वासुदेवजी कर्वे होते, मामासाहेबांचे भाचे, पूज्य मामासाहेबांचे भाचे. त्यांचं मुरलीधर मंदिरात प्रवचन असायचं. खूप सुंदर ज्ञानेश्वर प्रवचन करतात. मामासाहेबांचाच वारसा त्यांना मिळाला, आशीर्वाद वगैरे. किती पारायण केले काही हिशेब नाही. आमच्या भिवंडीत अजून एक महात्मा होते, सहकार मित्र शंकरराव लाठोरे काका. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीची 700 पारायणं नुसत्या दुधावर केली होती. नुसत्या दुधावर 700 पारायणं केली होती. आपली सगळी इस्टेट अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी लावली आणि मेडिकलला देहदान केलं दोघा पती पत्नीने. गेल्यानंतर मेडिकलवाले घेऊन जातील, कुठला विधी नाही, काय पुण्यतिथी तर लांब राहिली. काय जीवन असेल. हा योगी. मी तेव्हा एसटीडीत काम करायचो. रामबाईची एसटीडी होती. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत तिथे असायचं. दोन्ही वेळचं जेवण रामबाबाची आई द्यायची मला. मंदिरात सप्ताह चालू होता, त्यांचं प्रवचन झालं, ते त्याच खोलीत येऊन बसले समोर. पुढे एसटीडी मध्ये आतमध्ये खोली त्यांची. मग त्या वहिनी सांगायला लागल्या, महाराज नुसतं कीर्तन करू नका, महाराजांच्या पाया पडा. मी गेलो पाया पडायला. ते असं साईबाबासारखं बसले होते, एक पाय मांडीवर एक खाली होता. मी नमस्कार केला आणि परत काउंटरवर जाऊन बसलो, कारण एसटीडी 4 फोन होते तेव्हा. लक्ष देणं, गल्ला वगैरे सगळं माझ्याकडे होतं. माझं काम ते करणं गरजेचं आहे. मी काही प्रवचन ऐकायला जाऊ शकत नाही. त्यातली त्या एक ती वहिनी पटकन म्हणाली, एकाच पायाचं दर्शन घेतलं. महाराज असून कळत नाही दोन्ही पायाचं दर्शन घ्यायचं. 1997ची गोष्ट आहे. मी परत गेलो, परत नमस्कार करायला लागलो. तर त्यांनी असा हात धरला, पाठीवर हात करून एक वाक्य सांगितलं, नमस्कार करणं महत्वाचं आहे, केला हेच महत्वाचं आहे. मला जर एकच पाय असता तर काय केलं असतं? एकच पाय असता तर काय केलं असतं? केलं ना त्याने नमस्कार. त्याच्या कामातून उठून त्याने नमस्कार केला ना. त्या वयात, त्या थकलेल्या वयात सुद्धा इतकं सहज सुचणं, हे साधूला आणि योग्याला जमतं. ज्ञानोबर अशी योगी. जे जे भेटे भूत ते ते माणी दे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जा. ज्ञानराजा आपल्याला भक्तियोग सांगायचं आहे. ज्ञान गिळोन गावा गोविंद गा. आणि ते थोडं पुढे जाऊन सांगितलं मुक्ताईनी, मी असं ऐकलंय म्हणाले, मुंगी व्याली शिंगी झाली वगैरे. असं कधी होतंय का म्हणाले? तुमचं नाव ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, ज्ञानाचे ईश्वर, ज्ञानाने तुम्ही शोभून दिसता. ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. तुम्हाला राग रुसवा येणं शक्य आहे का? हे सगळं सोडून द्या, झटकून टाका. झटकून टाक दुबळेपणा मनाचा. हा मनाचा दुबळेपणा आहे. मन दुबळं झालं की माणूस मेला. मन कणखर झालं त्याने लात मारेल तिथं पाणी तयार होईल. कणखर झालं. मन फक्त कणखर सप्त्यातच होतं हिशेब घ्यायला. आणि दुबळं घरी होतं, माझी लेकरं आहेत, मी कसं करू. आम्हाला खूप वाटतं मंदिरात यावं, पण
थोडासा विचारपूर्वक निर्णय घेऊन आपण काम केलं पाहिजे. मुक्ताई बऱ्याच गोष्टी बोलल्या. असं कधी झालंय का म्हणाले? हे उपराट दिसतंय. मुक्ताईचे ते शब्द ऐकलं, ज्ञानोबांनी डोळे पुसले, काठीचं दार उघडलं, धावत आले, मुक्ताईला जवळ केलं. मुक्ती, मी चुकलो. दादा तू चुकला नाही रे, थोडा विसरला होतास, थोडा विसरला. आणि त्या दिवशी मुक्ताईने आपल्यावर उपकार केले. त्या दिवशी मुक्ताईच्या सांगण्यावरून जर ज्ञानोबांनी दार उघडलं नसतं तर आपण अजून अंधारातच असतो. कुठे ज्ञानेश्वरी, कुठे गाथा, काय मिळालं असतं. म्हणून माऊलीने फार सुंदर संदेश दिलाय. तू मन हीची करी माझे भजनी प्रेम धरी. तू मन मला अर्पण कर. तुका म्हणे तुझे नाम नारायणा ठेवीन मी मना आपुलिया. अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी घाली पाया मिठी पाहे डोळा. म्हणजे गुरुजी वाक्य सांगतात, फार गोड सांगतात. ज्याला देवाने खूप चांगली बुद्धी दिली ना, त्याने अभ्यास करावा, वेदांताचं चिंतन करावं. आणि ज्याला फार चांगली बुद्धी नाही दिली, त्यांनी भजन करावं. गीतेत सांगितले देवाने 10व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये, तेषां सतत युक्ताना भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते, येन मामुपयान्ति ते. वारीत भजन करणारे तर भजन करतातच, पण ज्यांना भजन येत नाही, ताल नाही, स्वर नाही, ते फक्त एवढंच म्हणतात, ज्ञानबा, माऊली, ज्ञानेश्वर. आमच्या मराठवाड्यात गी ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात. पुढे ज्ञानोबा रागवतात. तुम्ही काही म्हणा, आपण 2 मिनिटं माऊलीचं भजन करूया, थांबूया. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
श्री ज्ञानराज. आपणा सर्वांना विनम्र अभिवादन.